ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। त्यावेळी अर्जुनाने श्रीकृष्णाला असे म्हटलं की हे अच्युत, हे ऋषिकेश, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करा. अर्जुन युद्ध सुरू करण्याआधी परिस्थिती स्पष्टपणे पाहू इच्छितो. दैनंदिन आयुष्यात एखादा मोठा निर्णय घेण्याआधीही नोकरी, नातेसंबंध, संघर्ष आदी परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका असा हा श्लोक आपल्याला बोध देतो. म्हणजेच कृतीपूर्वी स्पष्टता मिळवा. अर्जुन स्वतः महान योद्धा असूनही कृष्णाला मार्गदर्शन द्यावे अशी विनंती करतो. म्हणजेच तुम्ही कितीही जाणकार असाल तरी मार्गदर्शन स्वीकारणं शहाणपणाचं असतं. जीवनात योग्य सल्ला मागणं ही कमजोरी नाही. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय म्हणजे दोन्ही बाजूंना समजून घेण्याची इच्छा. ज्यावेळी एखाद्या वादात किंवा निर्णयात अडकतो तेव्हा आपण फक्त एकच बाजू न पाहता दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं आहे. हे निष्पक्षता शिकवतं. अर्जुन लगेच युद्ध सुरू करत नाही, तर आधी समजून घेतो. आपल्या कृती विचारपूर्वक असाव्यात. उगाचच भावनांच्या भरात कृती केल्यास पश्चाताप होऊ शकतो. अर्जुन श्रीकृष्णाला अच्युत म्हणतो. अच्युत याचा अर्थ जो कधीच चुकत नाही तो. म्हणजेच आपल्या जीवनातही एक अच्युत म्हणजे मार्गदर्शक तत्व, मूल्य, आत्मविश्वास असावा, ज्यावर संकटातही आपण विसंबून राहू शकतो. हा श्लोक आपल्याला संयम, विवेक आणि सजग कृती शिकवतो, जे आजच्या धकाधकीच्या जीवनात फार आवश्यक आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.